आता आले सगळे सगळे चायनीज वेल खायला. बरेच लोक आता नागुटण्याला उतरले आता. लागले तर बालगाव होतो. सर बस थांब. तर नमस्कार मित्र, पुन्हा एकदा कोकण सागरीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर आता मस्त एक वातावरण आहे पावसाळ्यातला, ढगाळ वातावरण. आणि आता आम्ही चाललो परत एकदा कोकणात मम्मीच्या गावी बसायला, रोहा तालुका. आता इथनं नेहमीप्रमाणे आम्ही याच ट्रेनने जातो, दिवा रोहा नवी पिच्ची. तर त्याच ट्रेनने जाऊ घ्या आता. त्याच मम्मी पप्पा नाही आमच्यासोबत, तो माझ्यासोबत कोणी नाही. त्याच बघूया काय काय दाखवायला भेटेल मला दिवा रोहा ट्रेनमध्ये. आणि प्लस आता गर्दी किती आहे मला दाखवत. आणि आता सध्या तर मी जुईनगरला जुईनगर स्टेशनला जाऊ आता. तर पेजचं काम चालू आहे आता आणि समोर दिसते ते जुईनगर स्टेशन. बऱ्यापैकी पूलचं काम झालेलं आहे इथे. व्हायला वाट येत नाही. तर इथं पण एक काम चालू आहे इथं या पुलाचं. बऱ्यापैकी इथं पण नाही, 2 पूल बांधली इथं आणि रुंदीकरण पण जास्त आहे. तर कधी काम पूर्ण होतं काय माहिती. तर समोर असं जुईनगर स्टेशनचं व्ह्यू आहे इथला. मस्त आहे की स्टेशन आहे का जुईनगर स्टेशन. आता समोर तिकीट काउंटर आहे, तिकीट काउंटरला जाऊन तिकीट काढूया. जुईनगर रोहा भेटतं आम्हाला रोहापर्यंत जायला तिकीट. जाऊया चला. तर मस्त आहे की जुईनगर ते रोहापर्यंत तिकीट काढलं आहे, बघू शकता. जुईनगरचा असं काही व्ह्यू आहे. समोर लागेल पण मित्रांनो, तर तुम्ही कन्फर्म करून घ्या, कारण की आमच्या जुईनगर स्टेशनवर तिकीट वगैरे भेटतात नाही सावंतवाडीपर्यंत. काय काय इथं करायला भेटतं तिकीट. तर मला रोहापर्यंत तिकीट भेटतं जुईनगरला. आणि बाकी काही ठिकाणी तिकीट वगैरे भेटत नाही. तर नक्की बघा तिकीट, प्रत्येक तिकीट काउंटरमध्ये जाऊन चौकशी करा नक्की. कारण की माझ्या नेटवर्क एक्सप्रेस ट्रेनला पण रोहापर्यंत भेटते. जर पनवेलला जायला जाऊन तिकीट काय ते काय जुईनगर स्टेशन सोडून मित्रांनो. आता आले पनवेल स्टेशनला. अजून दिव्यावरून सुटली नाही दिवा रोहा ट्रेन. दिव्यालाच आहे अजून. मी व्हेरीज माय ट्रेन ॲपमध्ये चेक केलेलं आहे स्टेशन, सगळं माहिती पडतं कुठल्या स्टेशनवर कुठे नाही. अजून दिव्याला सुटली नाही ट्रेन. तर काय हरकत नाही, थांबू आता. ट्रेनची यायची वाट बघूया. आता घरच्यांना कॉल करतो. सगळे चायनीज वेल खायला. ट्रेन स्टेशन समोर चायनीज वेल. बरेच लोक आता नागुटण्याला उतरलेत. आता आले आता नागुटणा स्टॉप.
गाडी गेल्यावर जाईल दिसत नाही मला समजत नाही स्टेशन आले आणि आता पाऊस पडतोय थांबलतं आता मस्त इथं पाऊस पडतोय आणि थोडा जरा जोराने पडतो पाऊस कसा आमचा कोकणातला पहिला पाऊस आहे कोकणातला आमचा पहिला पावसाचं दर्शन होतं जाऊ आता भिजत मस्त की पाऊस पडते वा एक नंबर मान्सून नेरी स्टेशन आता क्रॉस केले आता येतो रोहा स्टेशन भारी एक नंबर भाई भिजत जाऊया आता मस्त आले तो रोहा स्टेशन ऑन टाईम 10 मिनटं लेट झालेली इथे ॲक्च्युअलमध्ये आपल्याला एक ट्रेन आहे आलो एक जसंच फायनली करूया आणि हा ब्रिजचं काम कधी होतं काय माहिती गेल्या 2 का 3 वर्ष झालं अजूनपर्यंत पुलाचं काम ब्रिजचं काम झालेलं नाही आहे देऊ जाणं कधी होते ते रोहा स्टेशन उतरायचं बस इथं आले सगळे कोणत्या ठिकाणी पाण्याची भरती थोडी जास्त आली वाटतं आणि आता बस पण आहे 11:15 आणि राहिली आता 1 मिनटं डेपोजिट जाऊन पोहोचूया लवकर कारण की जास्त शूट करताना येईन लागले तर बालकाम होतं बसले येतं हे भगवान आले तर आणि जी समोर बस आहे ती रोहा शिर्डी बस आहे रोहा शिर्डी आणि ही बस रोहा डेपोची आहे आधी हिरकणी बस आहे आणि सफेद रंगाची पहिले गुलाबी रंगाची होती आता सफेद रंगाचं चढलं होते यावरती आणि खूप घाई झाली आम्हाला स्टेशनशी आम्ही खूप धावत आलो आहे ही बस पकडण्यासाठी नाही तर 7:45ची मुहूर्त बस आहे चला काय टेन्शन नाही तर फायनल बघू शकता केवढा घाम सुटलेला 7 घंटे निघाले आणि आता जनतेने बस मिळाली बाकी बसचा टाईम आहे 11:15 आणि ट्रेन पण 11:12ला पोचली 3 मिनिटात रोहा स्टेशनशी रोहा डेपोशी
3 मिनिटापर्यंत धावत आले. तर अशा प्रकारे आता मस्त बसून जाऊया. बस आहे कुणाची आहे? आता बसमध्ये थोडंफार काहीतरी व्ह्यूज दाखवलं आणि आता मम्मी आपण फोन करूया. एक फोन करत होते की नाही काळजी करत होते. तसं आता पावसाळ्याचं वातावरण आहे. पाऊस पडला तर बरं होईल जरा. पावसाळ्यातलं कोकण तरी अनुभवायला भेटेल. भरपूर बसेस लागले तिथं. समोर एक बस आली वाटतं. उसर बस थांबा आल्या आता इथं. उसर हाय का आयशा मस्त की आता व्ह्यू आहे. आलं तर घोसायला एकदम साफसूफ वाटते. कारण की मला ते फांदीवर तोडले वाटते तिकडला.
जसा काळोख पडला पावसाने काळोख केलेला आणि आता परत ऊन पडले. तर आता इथंच व्हिडिओ एंड करतोय. भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि आता शिवशंकसोबत भरपूर सारे रील्स बनवू आपण आता. टाटा, आंब्याचा वाटा. बाय बाय.